चला चला लागा मी आलोय. आम्ही आमच्या कष्टाच्या कमाईतून हे सगळं घेऊन आलोय. जसं ठरलंय त्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं जेवण बनवणार आहे. आणि दादा, ठरल्याप्रमाणे आज तुम्ही मुक्ताच्या हातचं जेवायचं. हा, अरे तुम्ही खरंच कमवून आणले का कुठनं भीक मागून आणले? अरे यार युवराज, तू किती अनबिलिव्हेबल प्रश्न विचारतोस. असो, तर मुक्ताला आणि मला एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम मिळाले. आणि तिथे लग्नामध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये मुक्ता संबळवास होणार आहे आणि मी फोटोग्राफरला असिस्ट करणार. आणि मुक्तानं आज एका कार्यक्रमामध्ये संबळ पण वाजवला, तर त्याचे आणि त्या पुढच्या कामाचं आम्हाला ऍडव्हान्स पेमेंट मिळालंय. दादा, आणि कसं आहे ना आत्या, आज ना एक गोष्ट मला नव्यानं कळली. तुमची कला ही फक्त तुम्हाला घडवत नसते, तर वेळेप्रसंगी तुमच्यासाठी माय बाप बनून उभी असते. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही स्वकमाईनं भाजीपाला आणि किराणा घेऊन आलो. म्हणजे आम्ही जिंकलोय. तर ठरल्याप्रमाणे मुक्ता या घराच्या किचनमध्ये आज स्वयंपाक करणार आहे. हा, आणि इतर सर्व बायकांनी आराम करायचा. आज मुक्ता जेवण करेल आणि तिचं जेवण बनवून झालं ना की आपण सोबत मिळून सगळ्यांनी मस्त जेवण करूया. दादा, खरं सांगते, मला माझ्या हाताने करून तुम्हाला सगळ्यांना जीव घालायला खरंच मनापासून आनंद होतो. तुम्ही वेगळा विचार करू नका. मुक्ता, चल आपण कामाला लागूया. अगं मुक्ता, काळजी करू नकोस. अगं दादांनी शब्द दिलाय तुला, आज ते तुझ्या हातचं नक्की खाणार. हो की नाही दादा? मुक्ता, चल आपण कामाला लागूया. दादा, त्या मुक्ताने किती सहज हरवलं ना तुम्हाला. तिला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागला आणि आता माझ्या आई वडिलांना दिलेला शब्द सुद्धा तुम्हाला पाळावा लागणार. मला माहितीये तुम्ही अशी वेळ नाही येऊ देणार, पण जर आलीच तर याची गरज पडेल. मोठे मालक, मी काही मदत करू का? अहो,
साडी नेसवून देऊ का? रावसाहेब, हे राहिलंय, मी करू का मदत? तुम्ही अजून तयार नाही झालात? व्हा ना लवकर तयार, छान दिसेल साडी. या बांगड्या लई छान दिसतील तुम्हाला. अहो, हे छान दिसणार आहे साडीवरती. रंग खूप छान आहे साडीचा. लवकर तयार व्हा ना. छान दिसेल. अहो, तुम्हाला हे ऐका ना. घालावंच लागेल. तुम्ही नेसा ना साडी. तुम्ही सांगितलंय मला छान ना. नेसवता येते. नेसा ना साडी. अरे, छान त्यांना हे दिसते. घालायला घ्या ना, पटकन पाहिजे. नेसा. कोण आहेस तू? कोण आहेस तू? हे काय होतंय मला? भास होत आहेत सगळे. हे माझ्या बाबतीत मी होऊ देणार नाही. त्यासाठी अगदी कुठल्याही थराला जाईन मी, पण हे होऊ देणार नाही. कुसुम, हे बघ, मला माहितीये हे मी परत विचारतोय. परत विचार कर. आगे दागिने हप्त्यावर घ्यायचं म्हणतेस, पण ते येळच्या वेळेला त्यांचे पैसे द्यायला जमणार आहेत का आपल्याला? अरे कुठून आणि कसे पैसे आणणार आहे आपण? सगळं होईल, पण आता जमणार नाही हा विचारच करू नका. मुक्ताच्या सुखासाठी आपल्या जीवाची थोडी आदळापट झाली तर चालन ना. आपण सगळे मिळून लोकांकडे राबू आणि पैसा वाचवू. पण कुसुम, अगं आता रोजी रोटी मिळवून देणार संबळ तरी कुठं आहे जवळ? आणि वातातावा तरी या आजारपणामुळे कुठं वाजविता येत होता मला. पण तू म्हणतेस ना कुसुम, ते पण बरोबर आहे. आपण जास्तीची कामं शोधू. अगं आता ऊसाच्या पेरण्या सुरू होतील. वय हा तसंच करू. होय, मोठ्या मालकांनी परत विचारलं तर काय सांगायचं? आता एवढं सांगून पण पोरीसाठी काही केलं नाही म्हणतील.